नमस्कार, सुमित्रा टिप्स या चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचे मनापासून स्वागत. दर 3 वर्षांनी येणारा आणि भगवान विष्णूंच्या आशीर्वादाचा वर्षाव करणारा अधिक मास लवकरच सुरू होत आहे. या अत्यंत पवित्र महिन्यात आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत आणि कोणते नियम पाळून अक्षय पुण्य मिळवू शकतो याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हिंदू पंचांगानुसार जर ज्या वर्षी ज्येष्ठ महिना दोनदा येतो त्या वर्षात अधिक मास येतो. अधिक मासाला भगवान विष्णूंचा महिना मानला जातो. या महिन्यात भगवान विष्णूंची पूजा, दान, धर्म करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. तसेच अधिक महिन्यात काही रीतिरिवाज आणि विधी केले जातात. यंदा ज्येष्ठ महिना दोनदा येत असल्याने वर्ष 2026 मध्ये अधिक मास लागत आहे. जाणून घेऊयात या महिन्याचे महत्त्व आणि नियम. अधिक मास म्हणजे एक वाढीव महिना. वर्षात 12 महिने असतात, मात्र खगोलीय कारणामुळे सौर वर्ष जे 365 दिवसांचे असते आणि चंद्रवर्ष जे 354 दिवसांचा असते, यातील 11 दिवसांचा फरक दरवर्षी येतो. सलग 3 वर्ष हा फरक 33 दिवसांचा म्हणजेच पूर्ण 1 महिन्याचा असतो. त्यामुळे दर 3 वर्षांनी अधिक मास येतो. अधिक मास आल्यामुळे पंचांगावर परिणाम होऊन वर्षातील सर्व सण काही दिवसांसाठी पुढे जातात. हाच महिना जवळपास 30 ते 33 दिवसांचा असल्याने वर्षातील महिने 13 होतात. यामुळे ज्येष्ठ महिना दोनदा गणला जातो. अधिक मास धार्मिक महत्त्व. अधिक मास हा महिना भगवान विष्णूंना समर्पित केलेला आहे. भगवान विष्णू हे पृथ्वीचे पालनहार आहेत. या महिन्यात विष्णूंची भक्ती, उपासना, पूजा, व्रत याला अत्यंत महत्त्व आहे. जो कोणी अधिक मासात संपूर्णपणे सात्विक भोजन करतो, भगवान विष्णूंची आराधना करतो, त्यावर कायम विष्णू कृपा करतात अशी मान्यता आहे. तसेच या महिन्यात दान करण्यालाही देखील पुण्याचे मानले जाते. अधिक मास हा महिना धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानल्याने अनेक जण धार्मिक विधी या काळात करतात. अधिक मास नियम. अधिक मास या महिन्यात काही नियमांचे पालन करणे लाभदायक मानले जाते. या महिन्यात पूजा, पाठ व भगवान विष्णूंची भक्ती करणे श्रेष्ठ मानले असल्याने सात्विक आहारावर भर देणे आरोग्यासाठी हितकारक मानले जाते. काही जण संपूर्ण अधिक मास व्रत करून केवळ फळे खातात. यामुळे पचनशक्ती सुधारते व शरीरातील विषारी घटक बाहेर पडून शरीर स्वच्छ होते. हे देखील महत्त्वपूर्ण कारण आहे. अधिक मासात मांसाहार करणे टाळावे. जमेल तितके शुद्ध अन्न ग्रहण करावे. केवळ शरीर नाही तर मनाची शुद्धी देखील करावी. आपल्या वागण्यात, बोलण्यात संयम आणि मधुरता असावी. मनात दोष, राग ठेवू नये. अधिक मासात काय करू नये. अधिक मास हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असला तरी देखील या महिन्यात काही मंगलकार्य करण्यास मनाई आहे. कोणतेही शुभ कार्य अधिक मासात केले जात नाही. या महिन्यात लग्न, मुंज, वास्तुशांती किंवा कोणतेही चांगले कार्य करणे टाळावे असे सांगितले जाते. अधिक मासात नवीन गोष्टींची सुरुवात केली जात नाही. कोणतीही शुभ वस्तू खरेदी केली जात नाही. या महिन्यात केवळ भगवान विष्णूंची पूजा, आराधना करावी. तर मित्रांनो, 17 मे पासून सुरू होणाऱ्या या अधिक मासात विष्णूंची सेवा करून आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणा. आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुमित्रा टिप्स चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर सपोर्ट करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.